पहाटेचे 4:45 वाजलेले आहेत आणि यापूर्वीच मी उठलेली आहे. साधारणतः अर्धा तास होऊन गेलेला आहे मी उठून. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, शक्यतो जास्तीत जास्त मी खूप सारं फास्ट फॉरवर्ड करणार आहे. स्पीडमध्ये व्हिडिओ जो आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, साधारणतः 4:45 वाजलेले आहेत आणि या अगोदरच मी उठलेली आहे. साधारणतः अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि बरीच तयारी केलेली आहे. आणि आता इथं मी काही मेहंदी ज्या आहेत त्या संपल्या होत्या आणि त्याचे पॅक जे आहेत ते मी बनवत होते, पाऊच जे आहेत ते मी बनवत होते. आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ते जे पण आता इथं मी व्हिडिओ शेअर करणार आहे या ब्लॉगमध्ये, ते तुम्हाला अशा पद्धतीनं फास्टमध्ये दिसतील. आणि तुम्ही असं समजू नका की हे जे काम आहे पटकी झट होणार आहे, अजिबात नाही. साधारणतः 4:15 वाजल्यापासून या कामाला मी लागले होते. खूप सारी कामं होती, खूप सारी तयारी करायची होती आणि त्या पद्धतीने मी केलेली आहे. आणि थोडीशी तयारी राहिलेली आहे आणि त्यानंतर पॅकेजिंगचं जे काम असणार आहे ते म्हणजे रात्रभर ज्या पण ऑर्डर आलेल्या आहेत, रात्रभर तर येत नाहीत पण साधारणतः 9-10 वाजेपर्यंतही ऑर्डर येतात. तर 5 नंतर, संध्याकाळच्या 5 नंतर रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत ज्या पण ऑर्डर आलेल्या आहेत त्या इथं मी पॅक करते. आणि 5 पर्यंतच्या ज्या ऑर्डर होत्या त्या तेव्हाच अगोदरच केलेल्या आहेत, म्हणजे कालच केलेले आहेत पॅक. आणि त्यामुळे सकाळी थोडंसं आता इथं मला सोयीस्कर ठरणार आहे. खूप कामाचा लोड जो आहे तो पडणार नाही आहे. आणि आता असंच ठरवलेलं आहे, दिवसभराच्या ऑर्डर ज्या आहेत त्या 5, 5:30, 6ला पॅक करायच्या आणि रात्रीच्या ऑर्डर ज्या आहेत त्या सकाळी करायच्या. तर साधारणतः सगळ्या वस्तू ज्या पण लागणाऱ्या होत्या त्या घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथं मी ॲड्रेस जे आहे ते लिहायचं काम करत आहे. तर ॲड्रेस लिहून त्याच्या मागे, आता बऱ्याच ताईंना अनुभव नसेल त्यामुळे सांगते की तुम्हाला जर पॅकेजिंग संदर्भात काही समजत नसेल तर तुम्ही ॲड्रेस अगोदर लिहित जा आणि त्याच ॲड्रेसच्या मागच्या साईडला काय काय ऑर्डर आहे त्यांची ते सुद्धा लिहून काढायचं, म्हणजे आपल्याला बॉक्स पॅक करताना अवघड जात नाही, सोपं जातं. तर या पद्धतीने मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लिहून आणलेल्या, म्हणजे सगळे ॲड्रेस जे आहेत ते लिहून आणलेले आहे. साधारणतः 9-10 असतील रात्रीच्या ऑर्डर. आणि त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आता बॉक्स पॅक करायला सुरुवात करायची आहे. त्याच्या अगोदर जे पण स्टिकरचं काम राहिलं होतं ना, ते मी आता इथं करते. जे स्टिकर अवेलेबल आहेत ते लावते. आणि बऱ्याचदा ताई म्हणतात की तुम्ही स्टिकर न लावता पाठवलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं ताई की स्टिकर जे आहेत ते संपलेले असतात. स्टिकर संपल्यामुळं मग ते पार्सल पेंडिंग ठेवण्याऐवजी मी काय करते की आता बघा, माझ्याकडे इथं शॅम्पूचं स्टिकर जे आहे ते संपलेलं आहे. त्यामुळे शॅम्पूला मी स्टिकर लावणार आणि असंच पाठवते. पण ज्या पण ताई 7620884889 या नंबरवरती ऑर्डर देताना त्या नंबरवरून तुम्हाला सर्व ताईंना ओरिजिनल वस्तू ज्या आहेत त्या मिळणाऱ्या आहेत. त्यामुळं बिंदास्त राहा. फक्त नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्या नंबरवरती तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे. तर साधारणतः आता बऱ्यापैकी उजळलेला आहे आणि आता मी लागले बॉक्स पॅक करायला. तर तुम्हाला इथं जितकं हे फास्ट वाटतंय तितकं फास्ट नसतं. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याला वेळ लागतो आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित पॅक करण्यासाठी जास्त वेळ लागतो. हे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे. ज्या ऑर्डर्स आहेत त्यांना पॅक करायला खूप जास्त वेळ लागतो. कारण का प्रत्येक वस्तू जी आहे ते आपल्या असं नाही की 1 ते 2 प्रोडक्ट आहेत, खूप साऱ्या वस्तू आहेत आणि त्या पद्धतीनं सगळ्या काही जमा कराव्या लागतात. अवेलेबल नसल्या तर त्या बनवाव्या लागतात. बऱ्याचदा काय होतं की साबणं या पद्धतीचे संपतात, त्या पद्धतीचे संपतात आणि त्या पद्धतीनं मग काय करावं लागतं, ती साबणं बनवावी लागतात. मेहंदी म्हणा किंवा फेस पॅक म्हणा किंवा टोनर म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एखादी वस्तू जरी नसेल ना तर ती ऑर्डर पेंडिंग पडते. आणि त्यामुळं तिथल्या तिथं आपल्याला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बनवाव्या लागतात. सगळे आपले जे प्रोडक्ट आहेत ते बनवावे लागतात. तर सकाळी मी मेहंदीचं काम केलं आणि मॅजिक सोप बनवले. आणि त्याच्यानंतर बघा, आता साधारणतः 7-7:30 वाजले असतील आणि आता बॉक्स जे आहे ते पॅक करत आहे. म्हणजे साधारणतः 4:15 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत हे काम चालू आहे. आणखीनही अर्धा तास, पाऊण तास लागणार आहे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पॅक होण्यासाठी. तर ताईंनो बघा, बऱ्याच ताईंना असं वाटतं की गावाकडे राहतो आणि ते जमत नाही, आम्हाला शक्य नाही, सगळं मॅनेज करणं शक्य होत नाही. तर काही हरकत नाही ताईंनो, तुम्हाला जमत नसेल तुम्ही सुरुवात करा. एवढंच सांगते मी की तुम्ही सुरुवात करा. बऱ्याच ताईंना मी सांगते की तुम्ही सुरुवात करा. सगळ्या वस्तू ज्या आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप जमतील. तर इथं मी आता बघा, त्या ज्या चिठ्ठ्या तुम्हाला दिसत आहेत ना त्यावरती ॲड्रेस लिहिलेले आहेत आणि त्याच्या मागच्या साईडला
कोणकोणत्या ऑर्डर आहेत, काय काय एक एक ताईंच्या ऑर्डर ज्या आहेत त्याच्या मागे लिहिलेल्या आहेत, कारण की खूप सारे आपले प्रोडक्ट आहेत आणि त्या पद्धतीनं त्या प्रोडक्टची नावं जी आहेत ते त्या ॲड्रेसच्या मागं लिहिल्यामुळं मला सोपं जातं की प्रत्येक वेळेस वही वगैरे बघत बसण्याची गरज भासत नाही आणि पटापट सगळे बॉक्स जे आहेत ते पॅक होतात. तर अशा पद्धतीनं हे आपलं पॅकेजिंगचं जे काम आहे ते सकाळी होतं, अर्धं काम सकाळी आणि अर्धं संध्याकाळी होतं. तर आज ज्या पण ऑर्डर येतील दिवसभर, आता इथं बघा 7:30 वाजले की कॉल चालू होतात आणि अधूनमधून कॉल येत होते आणि त्यांच्याशी सुद्धा बोलणं चालू होतं. माझं स्पीकरवरती ठेवते ज्या मोबाईलमध्ये, आता इथं ज्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवते ना त्याच मोबाईलमध्ये ऑर्डरसुद्धा येतात, त्याच मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप आहे, व्हॉट्सॲप कॉल पण त्याच मोबाईलमध्ये येतात आणि अधूनमधून कॉल चालू झाले होते आणि त्यामुळं त्यांच्याशी काय करते की मी डायरेक्ट स्पीकरवरती ठेवते आणि त्यांच्याशी बोलत बोलत आपला व्हिडिओ जो आहे तो चालू होतो, म्हणजे चालू राहतो, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यामुळं आता इथं स्पीकरवरती फोन होता, चालू होता आणि माझं हे बॉक्स पॅक करायचं जे काम आहे ते सुद्धा चालू होतं. बऱ्याचदा आवाज येतो म्हणजे कॉल जेव्हा चालू असतो ना तेव्हा चिकटपट्ट्यांचा वगैरे आवाज येत असतो. बऱ्याचदा म्हणतात की काय कामात आहेत का, त्यांना ओळखायला येतं, लक्षात येतं, पण काही हरकत नाही. मला आता सवय पडली, इकडे बोलत बोलत इकडे बाकीची कामं जी आहेत ती माझी चालू असतात. तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा काही करायचं असेल तर तुम्ही पुन्हा सांगते मी, तुम्हीसुद्धा नक्की सुरुवात करा. तर बघा भरपूर वेळ जातो या कामामध्ये आणि बरीच तयारी सुरुवातीलासुद्धा मी केली होती आणि त्यामुळं थोडासा म्हणजे एकदा बॉक्स गेले, पार्सल गेले ना तेव्हा खूप छान वाटतं आणि खूप समाधान वाटतं, रिलॅक्स वाटतं. साधारणतः अर्धा तास असंच बसावं वाटतं निवांत थोडंसं. आणि त्याच्यानंतर बघा इथं आपल्या ज्या ऑर्डर्स असतात ना त्या छोट्या मोठ्या सगळ्या मिक्स असतात. एक प्रोडक्टसुद्धा एखादं कस्टमर जे आहे ते ऑर्डर करतं किंवा एखादं कस्टमर जे आहे ते खूप साऱ्या वस्तूसुद्धा ऑर्डर करतं. त्यामुळं त्या पद्धतीनं आपल्याला बॉक्स जे आहे ते बॉक्सची साईज जी आहे ती ठेवावी लागते. इथं माझ्याकडे 4 प्रकारचे बॉक्स आहेत आणि त्या पद्धतीनं ज्यांची ऑर्डर जेवढी आहे त्या पद्धतीचा बॉक्स जो आहे तो मी घेते आणि त्यामध्ये पार्सल जे आहे ते आपलं निघतं. तर इथे शॅम्पूला लक्षात येते तुमच्या की शॅम्पूला स्टिकर नाही आहे, तरीसुद्धा मी पॅक केलं, कारण का स्टिकरसाठी पार्सल पेंडिंग ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण की ज्या पण ताई आपल्या ऑर्डर देतात त्यांनासुद्धा तितकीच उत्सुकता असते की आपलं पार्सल कधी येईल. आणि अलीकडे बघा पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळं पार्सल मिळायला 2 ते 3 दिवस लेटच होत आहे आणि जर मी इथूनच पाठवायला लेट केले की मग आणखीन लेट होतो. साधारणतः सिटीमध्ये जर राहत असाल तर तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये पार्सल आजकाल भेटतं. त्यामुळे बिंदास्त राहत जा. 1-2 दिवस जरी मागं पुढं जरी झालं ना तरी पण बिंदास्त राहत जा, मिळणार असतं तुम्हाला पार्सल. बऱ्याच ताई आज पॅक केलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून कॉल चालू करतात, कधी येणार, डिस्पॅच झालं का नाही वगैरे. तर तुम्ही एकदा पेमेंट केलात ना तर पुढची जिम्मेदारी जी असते ना ती माझी असते. मला तुमच्यापेक्षा जास्त त्याची काळजी असते, तुमच्या पार्सलची तुमच्यापर्यंत मिळालं पाहिजे. 8 दिवस वाट बघायची आणि 8 दिवसानंतर मग तुम्ही कॉल करत जावा ताईंनो. कारण का बघा तुम्हाला दिसतंय इकडे माझा कॉल चालू आहे आणि इकडे काम चालू आहे. बऱ्याचदा असे कॉल चालू असले ना होतं काय की थोडंसं कन्फ्यूज होतं, काही तर बोलण्याच्या नादामध्ये पार्सलमध्ये एखादी वस्तू कमी तरी म्हणा किंवा एखादी वस्तू जास्त तरी म्हणा अशा गेल्यात काही ताईंना. त्यामुळे सांगते की होता होईल तेवढं कॉलवरती ताईंनो संपर्क कमी करा आणि व्हॉट्सॲपला मेसेज वगैरे करण्याचा प्रयत्न करा. मला खूप मदत होते, तुम्ही जेव्हा व्हॉट्सॲपला वगैरे मेसेज करताना तेव्हा खूप जास्त मदत होते, जेणेकरून तो वेळ जो आहे तो मी इकडे व्यवस्थित देऊ शकते. तर अशा पद्धतीनं सकाळचे जे पण पार्सल होते ते जवळपास पॅक झालेले आहेत. आणि हे लास्टचं बघा, या ताईंनी सगळ्या प्रकारची साबणं 2-2 ऑर्डर केल्या होत्या आणि त्यांना साबणाची क्वालिटी चेक करायची होती सर्व साबणांची आणि त्याच्यानंतर त्या डिसाईड करणार होत्या की त्यांना आता कंटिन्यू कोणता साबण करायचा आहे, कोणत्या प्रकारचा साबण त्यांना कायमचा ठेवायचा आहे. तुम्ही एक साबणंसुद्धा ऑर्डर करू शकता, सगळ्या प्रकारची एक साबणंसुद्धा ऑर्डर करू शकता. आणि बऱ्याच ताईंना एकच विनंती आहे की तुम्ही एखादं पार्सल छोटंसं बघा, एखादं छोटंसं पार्सल असेल ना तर त्यासोबत या महिन्यातच तुम्ही जर 2 ऑर्डर देणार असाल तर त्या दोन्ही ऑर्डर एकदाच देत जा. कारण की कुरिअरचा खर्च वाढलेला आहे, कुरिअरवाले त्यांचे चार्जेस वाढवलेले आहेत आणि कालपासून पोस्टवाल्यांनी सुद्धा त्यांचे चार्जेस जे आहेत ते वाढवलेले आहेत. तुम्ही चौकशी करू शकता, पोस्टाचे चार्जेस जे आहेत ते कालपासून वाढलेले आहेत.
त्यामुळं एवढीच विनंती आहे की मी कुठल्याही प्रोडक्टची किंमत जी आहे ती वाढवलेली नाही आहे. पण जर तुम्ही एका वस्तूच्या ऐवजी 2 वस्तू जर ऑर्डर दिल्या ना, तर मला थोडासा फायदा नक्की होतो. तर सर्व हे पार्सल सकाळची तयार आहेत आपली आता. आणि खिचडी भात नाश्त्यासाठी बनवते मी खिचडी भात, आणि हाच आपला सकाळचा नाश्ता असणार आहे. मी समर्थ ताईंनो आणि शुभ रात्री. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि आता थोडासा वेळ मिळाला आहे बोलण्यासाठी. तर बघा, सकाळी ज्या क्लिपा घेतल्या होत्या त्यात तुमच्याशी शेअर केल्या. ज्या पद्धतीनं आपलं बॉक्स पॅकिंगचं जे काम चाललेलं असतं ते मी स्वतः करते पूर्णपणे, आणि सगळं काही मॅन्युअल होतं. कुठंही इथं मशीनचा वगैरे वापर होत नाही, आणि स्वतः मी तयार म्हणजे बॉक्स जे आहे ते पॅक करते, हाताने ॲड्रेस वगैरे लिहायचं काम करते. बऱ्याच ताई म्हणत होत्या की तुम्हाला सपोर्ट आहे घरातून म्हणून तुम्ही हे सगळं काही करू शकता, पण असं काहीच नाही आहे. आत्ता या 8 ते 9 महिन्यामध्ये मला सपोर्ट मिळतो आहे. यापूर्वी कसल्याच प्रकारचा सपोर्ट जो आहे तो घरातून मिळत नव्हता. आता अलीकडे जो सपोर्ट मिळतो आहे तो खरंच छान वाटतं, पण या अगोदर मलासुद्धा कसल्याच प्रकारचा सपोर्ट घरामधून मिळत नव्हता, आणि तुम्हालासुद्धा मिळत नसेल. सुरुवातीला कोणी सपोर्ट करत नाही हे लक्षात घ्या. आपणच आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि त्या पद्धतीनं सुरुवात करायची आहे. तर ज्या पण ऑर्डर्स आहेत बघा, आज एक इंस्टाग्रामवरती रील पाहिली आणि ती खरंच खूप भारी वाटली. त्यामध्ये एक लेडीज होत्या, ती सेव्ह केली नाही आहे मी, गेली, पण नंतर त्या रीलवरती खूप वेळ विचार केला मी. तर त्या ताई ज्या होत्या त्या म्हणत होत्या, म्हणजे काहीतरी त्यांचं बहुतेक हॉटेल वगैरे आहे, आणि त्या ताई म्हणत होत्या की कोणाला भेटली तर मला नक्की शेअर करा ती रील. तर बघा, त्या ताई म्हणत होत्या की नवऱ्याला कर्ज झालं म्हणून नवऱ्याला सोडून जायचं नसतं किंवा नवऱ्याला भांडण करत बसायचं नसतं, तर जिद्दीनं ते कर्ज फेडायचं असतं. अशी काहीतरी ती रील होती. खरंच खूप भारी वाटलं, आणि ज्या टोनमध्ये त्यांनी बोललं होतं ना, तो टोनसुद्धा खूपच भारी होता, आणि बहुतेक व्हायरल होती ती रील. खूप सारे लाईक्स वगैरे होते त्यावरती, आणि बनवण्याची पद्धतसुद्धा खूप छान होती. एक लेडीज बहुतेक जांभळ्या कलरमध्ये किंवा कुठल्या तर कलरमध्ये साडी घातलेल्या होत्या, आणि कसली तर भाजी बनवत होत्या त्या हॉटेलची. आणि ती जर रील भेटली ना तर मला नक्की पाठवा तुम्ही. आणि ते बोलणं खूपच छान वाटलं, मनाला लागून गेलं, आणि विचार करायला भाग पडला. आणि खरंच तेच सत्य आहे. बऱ्याच ताई ज्या आहेत ना, नवऱ्यावरती कर्ज झालं तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करतात, बरेच कुटाने करतात. तर तसं करायचं नसतं. तर नवऱ्याला कर्ज झालं तर जिद्दीने समोरच्या सोबत लढायचं असतं, आणि ते कर्ज फेडायचं असतं. तर बघा, संकट आयुष्यामध्ये खूप सारी आहेत, आणि त्या संकटापुढं आपल्याला झुकायचं नाही आहे. त्या संकटांशी 2 हात करायचा आहे, आणि जिद्दीने आपला संसार जो आहे तो पुढे न्यायचा आहे. तर खूप साऱ्या ताई आता या म्हणजे चॅनल थ्रूसुद्धा खूप सारे प्रश्न व्हॉट्सॲपला करतात. ताईंनो, एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, व्हॉट्सॲपला प्रश्न करू नका. विनंती करते तुम्हाला की व्हॉट्सॲपला प्रश्न करू नका, किंवा व्हॉट्सॲपला काहीही, म्हणजे या चॅनलबद्दल होतं काय की मग ते दुर्लक्ष होतं त्या प्रश्नांकडे, आणि मी त्याचं उत्तर वगैरे देत नाही. आणि तुम्ही जर चॅनलवरती प्रश्न केलात किंवा चॅनलवरती तुम्ही कमेंट केली ना, तुमचा जो पण प्रश्न आहे तो चॅनलवरती जर केला तर त्याचा मला थोडासा फायदा होत असतो. त्यामुळं होईल तेवढ्या ताईंना विनंती आहे की, माहीत आहे आता बऱ्याच ताई कमेंट करत नाहीत, कारण की बऱ्याच ताईंचा छोटासा मोबाईल असतो, म्हणजे तो जिओवाला मोबाईल असतो. काही ताईंचा प्रॉब्लेम की चॅनल त्यांनी क्रिएट केलेलं नसतं, किंवा ID त्यांनी लॉग इन केलेली नसते. बरेच काही प्रॉब्लेम आहेत. कमेंट करता येत नाही बऱ्याच ताईंना तिथं, म्हणजे जोपर्यंत आपण लॉग इन करत नाही तोपर्यंत कमेंट जात नाही, असं काहीतरी असतं. बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला तिथे कमेंट करताच येत नाही, ऑप्शनच दाखवत नाही, म्हणजे असं बरंच काही चाललेलं असतं ताईंचं म्हणणं. पण माहीत नाही मला पण आता नेमकं, कारण की मी जो पण मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट मी लॉग इन होऊनच मग व्हिडिओ पाहत असते. त्यामुळं कदाचित मला तो अनुभव नसेल, पण बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला कमेंट करता येत नाही. तर माहीत नाही का करता येत नाही. तर या गोष्टी आहेत, आणि खरंच आजचा विचार हाच असणार आहे की नवऱ्याला कर्ज झालं म्हणून नवऱ्याला सोडायचं नसतं, किंवा नवऱ्याला कर्ज झालं म्हणून नवऱ्याला त्रास देत बसायचं नसतं, तर जिद्दीने ते कर्ज जे आहे ते फेडायचं असतं. तर चला, शुभरात्री.